मुख्यमंत्र्यांच्या सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. यश कम्प्युटर खानापूर या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल माहिती सांगणार आहे. आता बघा, यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत. एका चॅनेलवरती या योजनेचे 5-5, 10 व्हिडिओ आहेत आणि काही व्हिडिओमध्ये चुकीची माहिती आहे, काही व्हिडिओमध्ये बरोबर आहे, काही व्हिडिओमध्ये अर्धवट माहिती आहे. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी बरेच व्हिडिओ पाहायला लागतात. तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला कोणताही दुसरा व्हिडिओ यूट्यूबवरचा पाहायची गरज नाही, कारण या व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये काय काय तुम्हाला मिळणार आहे बघूया. घरी बसल्या हा फॉर्म तुम्ही कसा भरायचा आहे मोबाईलवरून, आणि ते डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्ही त्याची साईज ठराविक MB पर्यंत कशी घ्यायची आणि ते कसं अपलोड करायचं. त्यानंतर या योजनेसाठी पासबुक कोणत्या बँकेचं पाहिजे, फोटोची साईज किती पाहिजे, त्यानंतर यासाठी कोणती डॉक्युमेंट अपलोड करावी, त्यानंतर या कागदपत्रांची साईज किती पाहिजे, घरी बसल्या हा फॉर्म मोबाईलवरून कसा भरायचा, त्यानंतर माहिती सेव्ह होत नाही तर काय करायचं, नंतर आधारला बँक लिंक असावी नसावी, किंवा जर नसेल तर काय केलं पाहिजे. तर अशा प्रकारची सर्व डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे. आणि हमी पत्र कोणते अपलोड करावे अशी सर्व डिटेल्स एकाच व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल. व्हिडिओ पूर्ण बघा, थोडा मोठा होईल पण तुम्हाला योग्य माहिती आणि घरी बसल्या तुम्ही फॉर्म भरू शकता. आता अशी अवस्था चालू आहे की कोणतेही नेट कॅपेबल फॉर्म घेत नाहीत. शासनाने जाहीर केलंय की पैसे घ्यायचे नाहीत. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला अंगणवाडी सेविकांना फॉर्म द्यायचे, पण अंगणवाडी सेविका जुन्या असल्यामुळे त्यांना या गोष्टीची जास्त माहिती नाही. तर तुम्ही घरी बसल्या हा फॉर्म भरायचा आहे. चला तर बघूया. चला आपण आता डॉक्युमेंट अगोदर आपल्याला आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँक पासबुक हे तयार करायचं आहे. तर ते तयार करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला जायचं कुठं, व्हॉट्सअपमध्ये. तर ते व्हॉट्सअपमध्ये कशा प्रकारे ती डॉक्युमेंट तयार करायचं. तर हे व्हॉट्सअपमध्ये का तयार करायची, तर यासाठी आपल्याला जेवढ्या MB ची फाईल पाहिजे त्या MB ची फाईल त्या व्हॉट्सअपमधून व्यवस्थित तयार होते. तर ती कशी तयार करायची हे मी तुम्हाला सांगतो. चला आपण आता व्हॉट्सअप ओपन करूया. त्यासाठी या व्हॉट्सअपवरती आपण काय करायचं आहे, ओपन करायचं. व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणतंही एक चॅट घ्यायचं आहे. तर त्या चॅटमध्ये आपल्याला ते डॉक्युमेंट पाठवायचे. तर त्यासाठी चॅट मी ओपन केलेला आहे. तर ते चॅट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कुठं जायचं आहे, तर या कॅमेऱ्यामध्ये जायचं. तर त्या कॅमेऱ्यामध्ये मी क्लिक करतोय. आता कॅमेऱ्यामध्ये क्लिक केल्यानंतर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, आधारची ही बाजू घ्यायची आहे. कोणती, फ्रंट बाजू. तर ती अशा प्रकारे धरायच्या हातामध्ये आणि फोटो काढायचा. फोटो काढल्यानंतर काय करायचं आहे, हा जो तुम्हाला क्रॉपचा ऑप्शन दिसतोय इथं, तर त्या क्रॉपच्या ऑप्शन वरती तुम्ही टच करायचं. टच केल्यानंतर हा वरून खाली ओढायचा आहे आणि इथून खाली ओढायचं, वरती ओढायचं आणि इथं बरोबर जिथं आधार आहे तेवढं सिलेक्ट करून घ्यायचं. आणि नंतर काय करायचं, डन बटन वरती क्लिक करायचं. त्यानंतर काय करायचं, सेंड बटन वरती या ठिकाणी क्लिक करायचं. सेंड बटन वरती क्लिक केलं, एक बाजू आपली इथं आलेली आहे. आता दुसरी बाजू आपल्याला काय करायचं आहे, पाठवायची आहे. तर या कॅमेरावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर दुसरी बाजू आपण घ्यायची आहे. तर दुसरी बाजू अशा प्रकारे हातामध्ये धरायची आणि फोटो काढायचा आहे व्यवस्थित क्लिअर. त्यानंतर जायचं पुन्हा या क्रॉप बटन वरती. क्रॉप बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ही दुसरी बाजू सुद्धा क्रॉप करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी डन बटन वरती क्लिक करायचं आणि सेंड बटन वरती क्लिक करायचं. अशा दोन बाजू आपल्या झालेल्या आहेत. आता काय करायचं, या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायचा या विंडोचा. या विंडोचा स्क्रीनशॉट घेतला आणि काय करायचं, त्या स्क्रीनशॉट वरती मी क्लिक केलं. आता काय करायचं, आपल्याला या ठिकाणी क्रॉप ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. क्रॉप ऑप्शन वरती क्लिक करा. या क्रॉप ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे हे साईटनं बरोबर जिथं आधार आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं अशा प्रकारे आणि ओके बटन वरती क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं आहे. आणि रिप्लेस मागत आहे, मी रिप्लेस केलं. आता या ठिकाणी गॅलरीमध्ये आपलं एक डॉक्युमेंट तयार झालेलं आहे आधारचं. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरं डॉक्युमेंट तयार करायचं आहे. तर व्हॉट्सअपमध्ये मी गेलो आणि या ठिकाणी कॅमेरावरती मी क्लिक केलं. कॅमेरावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात प्रथम एक झेरॉक्स सेंटर मधून आपल्याला कलर झेरॉक्स मारायचे. कशाची, तुमच्या रेशन कार्डची. आणि इथं या ठिकाणी अशा प्रकारे मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर फोटो निघालेला आहे. हा सुद्धा आता क्रॉप करून घ्यायचा अशा प्रकारे. बघा, मी असे क्रॉप करून घेतोय आणि डन बटन वरती क्लिक करतो आणि सेंड करतो. सेंड केल्यानंतर इथं आपलं
हे दुसरं आधार कार्ड आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, तिसरं बँक पासबुक घ्यायचंय. तर कॅमेरावरती क्लिक करायचं आणि हे जे बँक पासबुक आहे त्याचा फोटो आपण अशा प्रकारे काढायचा आहे. फोटो काढलेला आहे ते पण असं क्रॉप करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बँक पासबुक हे कोणत्याही नॅशनलाइज बँकेचं असलं तरी चालेल, जिल्हा मध्यवर्तीच असलं तरी चालेल. तर अशा प्रकारे हे तुम्ही 3-4 बँकेचं घ्यायचं आहे. बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, HDFC बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, अशा प्रकारे कुठलेही असले तरी चालेल. डन बटन वरती क्लिक केलं की सेंड होईल. आता सेंड झाल्यानंतर बॅक बटन यायचं आहे आणि गॅलरीमध्ये तुम्ही जायचं आहे. गॅलरीमध्ये तिन्ही डॉक्युमेंट आलीत का तुम्ही बघायचं आहे. तर या ठिकाणी इथं डॉक्युमेंट तुम्हाला दिसत आहेत पण क्रॉप नाहीत झाली. बघा या ठिकाणी आधार कार्ड क्रॉप आहे आणि रेशन कार्ड आणि बँक पासबुक क्रॉप नाही. तर आपण व्हॉट्सअप मध्ये जायचं आहे, रेशन कार्ड वरती क्लिक करायचं आहे आणि इथं 3 डॉट्स तुम्हाला दिसतात बघा या ठिकाणी. इथं 3 डॉट दिसते. या 3 डॉट वरती क्लिक करायचं आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शन वरती क्लिक करायचं. त्यानंतर पुढचं आहे बँक पासबुक सुद्धा इथंच क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं. आता तुम्ही गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा बँक पासबुक आलं आणि या ठिकाणी आधार कार्ड सुद्धा आलेलं असेल. आता सांगितलं त्याप्रमाणेच हमीपत्र करून घ्या. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुमची डॉक्युमेंट तयार करून घ्यायची आहेत. चला तर बघूया आपण नारी शक्ती या ऍप मधून कशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरायचा. तर ते नारी शक्ती ऍप्लिकेशन वरती क्लिक करा. क्लिक केलं ओपन करा. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला नारी शक्ती ऍप्लिकेशन ओपन झालेलं दिसेल. आता या नारी शक्ती ऍप्लिकेशन मध्ये या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर आपण टाईप करूया. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर लॉग इन बटन वरती क्लिक करा. या ठिकाणी लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल. तर तो ओटीपी तर टाईप करायचा आपल्याला. आता या ठिकाणी ओटीपी टाईप केल्यानंतर व्हेरीफाय या बटन वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला काय होईल, आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा असा मेसेज येईल. इथं प्रोफाईल भरून घ्या तुमची, क्लिक करा. अशा प्रकारचा फॉर्म तुमचा ओपन झालेला दिसेल. इथं पूर्ण नाव लिहायचं आहे. ईमेल ऍड्रेस टाकायची काही गरज नाही, ऑप्शनल आहे. जिल्हा निवडा, तालुका निवडा आणि नारी शक्ती टाईप निवडा आणि नारी शक्ती सामान्य महिला या ठिकाणी अशा प्रकारे सामान्य महिला आहे तर ते सामान्य महिला निवडा आणि अपडेट बटन वरती क्लिक करा. या ठिकाणी अपडेट केल्यानंतर तुमचं प्रोफाईल सेव्ह झालेलं तुम्हाला दिसेल. नारी शक्ती दूत या ऑप्शन वरती आपल्याला टिक करायचं आहे. या ठिकाणी टिक करा. टिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या परमिशन मागेल तर त्या परमिशन सगळ्या तुम्ही द्यायच्या. परमिशन दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं अशा प्रकारचा फॉर्म ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी बघा दिसतोय फॉर्म. तो फॉर्म सगळा भरायचा आहे. तर त्या ठिकाणी महिलेचं पूर्ण नाव लिहायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर इथं पतीचं नाव, जर मुलगी असेल तर वडिलांचं नाव लिहायचं इथं. त्यानंतर महिलेच्या लग्नापूर्वीचं नाव, जर महिलेचं लग्न झालं असेल तर लग्नापूर्वीचं नाव लिहायचं आहे. इथं जन्मतारीख लिहायचं आहे. त्या महिलेचा पूर्ण पत्ता इथं लिहायचा आहे. जिल्हा लिहायचा आहे, गाव लिहायचं आहे. नगर पंचायत असेल, नगर ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल तिथे लिहायचं आहे. पिनकोड टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर, आधार क्रमांक टाकायचा. अशा प्रकारे सर्व माहिती इथं एवढी भरून घ्यायची आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर शासनाचा लाभ घेता येईल तर नाही या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी वैवाहिक स्थिती, विवाहित, अविवाहित किंवा विधवा या प्रकारचा तुमचा जो प्रकार असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुढं बँकेचे नाव, बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक असेल स्टेट बँक, DCC बँक असेल वगैरे सगळ्या बँकेचे नाव इथे लिहायचं आहे. त्यानंतर खातेधारकाचे नाव म्हणजे खात्यावरती त्या व्यक्तीचं काय नाव आहे, त्या महिलेचं काय नाव आहे त्या ठिकाणी इथं टाईप करायचं आहे. त्यानंतर बँकेचा खात्याचा क्रमांक टाकायचा आहे आणि त्या बँकेचा IFSC कोड या ठिकाणी टाईप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे या ठिकाणी आपला आधार क्रमांक बँकेला जोडलेला आहे का. जर आपला आधार क्रमांक बँकेला जोडलेला आहे का हे चेक करण्यासाठी मी एक वरती व्हिडिओ दिलेला आहे.
साईडला त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही बघा की कोणती बँक तुमच्या अकाउंटला लिंक आहे, त्या बँकेचं पासबुक इथं या ठिकाणी तुम्ही घ्यायचं आहे. नसेल तर काही हरकत नाही, नाही वरती क्लिक करून टाका तुम्हाला माहित नसेल तर. आणि या ठिकाणी काय करायचं, नंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे. या ठिकाणी तिन्हीपैकी एक कुठलंही डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडले दाखला. या ठिकाणी बघा, यामध्ये तुम्हाला या दस्तावेजपैकी एक तुम्हाला जोडायचं आहे. 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल तर ते जोडायचं आहे, ओळखपत्र जोडायचं आहे, जन्माचे प्रमाणपत्र जोडायचं आहे किंवा शाळा सोडले दाखला यापैकी एक कुठलंही तुमच्याकडे असेल तर ते जोडा. त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचं दाखला जोडायचा आहे. या ठिकाणी दिसतो का उत्पन्न दाखला. त्यानंतर इथं अर्जदाराचे हमीपत्र जोडायचं आहे, तर ते स्क्रीनवर मी तुम्हाला दिलेलं आहे हमीपत्र या ठिकाणी. त्यानंतर इथं जोडायचं आहे बँक पासबुक. आणि इथं या ठिकाणी जर तुम्ही परराज्यात जन्म झालेला असेल तर त्या जन्माचा दाखला किंवा काहीतरी त्या ठिकाणी दस्तावेज जोडायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्जदाराचा फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे, तर तो लाईव्ह फोटो घ्यायचा, लाईव्ह म्हणजे त्या महिलेला उभा करायचं आणि त्या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे. तर तुम्ही फोटोवरून फोटो वगैरे अशा गोष्टी करू नका, फॉर्म रिजेक्ट होण्याची जास्त चान्सेस आहेत. या ठिकाणी बँक पासबुक सुद्धा आपण सिलेक्ट करायचा आहे आणि त्या ठिकाणी अर्जदाराचा फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे. तर अर्जदाराचा फोटो कशा प्रकारे घ्यायचा मी तुम्हाला दाखवतोय. कॅप्चर करायचा आहे आणि ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला अर्जदाराचा फोटो या ठिकाणी दिसेल. आता फोटो दिसल्यानंतर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, माहिती जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. माहिती जतन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल्स दिसतील. या डिटेल्स तुम्ही चेक करायचे आहेत. अकाउंट नंबर वगैरे ज्या ठिकाणी आपले पैसे येणार आहेत ते सगळे चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर खाली जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळे इमेजेस दिसतील आणि काय करायचं आहे, फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP आलेला टाईप करा व व्हेरीफाय करा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कुठं क्लिक करायचं आहे, यापूर्वी केलेले अर्ज. या ठिकाणी तुमचा अर्ज या ठिकाणी अशा प्रकारे दिसेल. या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो नंबर आहे, सर्वे नंबर, तो दिसेल आणि कोड, हा कोड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. याची स्क्रीनशॉट काढून प्रिंट काढून ठेवा. तर अशा प्रकारे आपण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये फॉर्म आपण यशस्वीरित्या सबमिट केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओला तुम्ही फॉर्म भरल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.